थोडक्यात असं दिसतंय की जसं मनोज जरांगे पाटलांना त्यांनी ते आंदोलन चिरडलं आंतरवाली सराटीमधलं, त्यावेळी महिलांना लाठी हल्ला केला होता, म्हाताऱ्या महिलांनाही मारहाण केली होती. त्यानंतरही ते हटले नाही, जसे आता तुम्ही हटत नाही. मग त्यांना बदनाम करणं, त्यांच्या मागं ट्रोलिंग गँग लावणं, पोलिसांचा गैरवापर करणं, असं मनोज जरांगे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी केलं. ती स्ट्रॅटेजी 100% ती स्ट्रॅटेजी तुमच्यावर वापरली असती. जालन्याच्या आंदोलनापासून मला ट्रोल करणं सुरू आहे. मी तर समाजाला जाहीर विचारतो ना, अरे मी कुणाचा 1 रुपया घेतला? अरे फडणवीसच आहे ना, मालक आहे ना सगळ्या राज्याचा. त्यांच्याकडे ईडी आहे, सीबीआय, एसआयडी, सीआयडी, पोलीस खातं, तपास करा म्हणून त्यांनी माझ्या आंदोलनाच्या मागे कोण आहे, मला कोण पैसा पुरवतं, मला कोण सपोर्ट करतं. समाजात माझे धनगर बांधवांना नम्र विनंती हात जोडून, अरे बाबांनो, आपण साधे भोळे आहोत, अज्ञानी आहोत. आमच्या अज्ञानाचा, आमच्या येडेपणाचा, भोळेपणाचा फायदा यांनी आतापर्यंत घेतला. अरे आता तरी जागे व्हा. बरोबर आहे. मी सांगतोय ना, तुम्ही या नालायकांचं ऐकून, यांच्या दलाल भामट्यांचं ऐकून माझ्यावर आरोप केल्यावर मला काही फरक पडत नाही. पण माझ्यावर आरोप करताना हे तर विचार करा की जर मी कुठं फॉल्टी असतो तर फडणवीसनं जेलमध्ये सडवलं असतं मला आतापर्यंत. हे तरी पटतंय का, कळतंय का? नाही, फॉल्टी असायची गरज नाही साहेब. खोटे गुन्हे दाखल करा. मी 102 दिवस जेलमध्ये जाऊन आलोय. माझ्यावर ज्या माणसानं आयुष्यात पाहिलं नाही त्याला मी मारहाण केली, काही गुन्हे दाखल करतात. हा फडणवीस जो आहे ना, हा धनगर समाजाच्या हिताचा माणूस नाही. तो धनगर समाजाचा ह्या भारतातला सर्वात मोठा शत्रू आहे. हे मी आज अजून थोडं थांबत तुम्हाला. मी आत्ताही त्यांना धनगरांचा मित्र जे शत्रू मानत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही दिलेला शब्द धनगरांना पाळा, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा. मी अत्यंत नम्रपणे तुम्हाला सांगतो, मी लाईफ टाईम तुमचा प्रचार करतो फडणवीस साहेब. देवेंद्र मोदी साहेब तुमचा लाईफ टाईम फुकट प्रचार करतो. मला टेंडर नको, पैसे नको, पद नको, आमदारकी खासदारकी काही नको. पण जर तुम्ही हे करणार नसाल तर आत्ता जसं तुम्ही म्हणालात तसं मी राज्यात नाही तर सबंध देशभर हेच सांगत फिरल की धनगरांचा नंबर 1चा शत्रू देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी. किती फसवणूक करणार तुम्ही, किती आम्हाला मूर्खात काढणार. बरोबर. हे माझं 17चं आंदोलन दडपलं. मग मी सांगितलं होतं आयजींना, हे लक्षात घ्या अख्ख्या महाराष्ट्रानं, हे दीपक बोराडे म्हणजे काय मोठेपणा सांगायचं नाही, पण अरे आहे म्हणून बोलतो. मी सांगितलं होतं की जर तुम्ही वाकड्यात गेलात तर मुंबईत जाईल. आलो ना मुंबईत. बरोबर. 17 तारखेला पळालो ना, 4 गाड्या मागं, 4 गाड्या पुढं. अरे तुम्ही जितके हुशार त्याच्यापेक्षा मी लय हुशार आहे.